पण या योजनेतून तब्बल 52 लाख महिलांना 92 लाख महिलांना वगळता आलं आहे आणि या योजनेत मूळ लाभार्थी संख्या जवळपास 2.5 कोटींच्या घरात होती। पण आता पडताळणीनंतर त्यात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे। केवळ आवश्यक प्रक्रिया पूर्ण न केल्याने ही घट झालेली नाही, तर योजनेच्या अटीच्या निकषात न बसणाऱ्या महिलांना अपात्र ठरवण्यात आलं आहे। सुमारे 50 ते 55 लाख महिला मुदतीत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करू शकल्या नाहीत, तर 12 लाख महिलांचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न योजनेसाठी निश्चित केलेल्या मर्यादेपेक्षा जास्त आढळून आले आहे। 4.5 लाखांहून अधिक महिलांचे वय 65 वर्षांच्या कमाल मर्यादेपेक्षा जास्त होते। याशिवाय सुमारे 14,000 पुरुषांनी या योजनेचा लाभ घेतला होता आणि त्यामुळे त्यांनाही वगळता आले। सर्वाधिक अपात्र महिलांची संख्या ही बीड जिल्ह्यात आढळून आली आहे। अंतिम लाभार्थी संख्या ही फेर पडताळणी प्रक्रियेनंतरच निश्चित केली जाणार आहे। ई-केवायसी अपूर्ण 50 ते 55 लाख महिला, 12 लाख महिलांचं कौटुंबिक उत्पन्न मर्यादेपेक्षा अधिक, 4.5 लाखांहून अधिक महिलांचे वय 65हून अधिक, 14,000 पुरुषांकडून योजनेचा लाभ आणि 5 लाख महिलांकडून नमो शेतकरी योजनेचा लाभ। लाडक्या बहिणींचे 92 लाख नावं कमी झालेले आहे। विरोधक सुरुवातीला हे दिलं ना, आता नावं कमी केली जातात। नाही, कमी करू नये, म्हणजे अयोग्य असतील तर कमी करावे, पण 92 लक्ष जर नावं मला माहिती नाही कमी जागे असेल तर याचं एकच कारण आहे, ई-केवायसी योग्य अजून मुदत वाढवण्याची आवश्यकता आहे। ई-केवायसीची मुदत वाढवली तर हे नावं योग्य पद्धतीने येऊ शकतात। खरं आहे की सरकारची आता ऐपत नाही। ज्यावेळेस निवडणुका होत्या त्यावेळेस सरसकट दिलं, त्यावेळेस अटी शर्ती लावल्या नाही आणि आता मात्र अटी शर्ती लावून लाडक्या बहिणींना वगळण्याचं पाप हे सरकार करत आहे। तरी पण 92 लाख महिला वगळल्या आहेत, हे काही लपून राहिलेलं नाही। ज्या अटी शर्ती घालून वगळल्या आहेत, आता हे जर पुन्हा मतदानासाठी जातील तर गावातील महिला यांना जा विचारतील। ये 92 लाख ज्या बोगस लाभार्थींना पैसे दिल्याची वसुली कोणी करायची, याची वसुली राज्याचे मुख्य सचिव, तेव्हाचे राज्याचे अर्थ सचिव आणि संपूर्ण कॅबिनेट तेव्हाचं त्यांची वैयक्तिक संपत्ती जप्त करून हे 92 लाख लाभार्थींना वाटलेले जे पैसे रक्कम आहे कोट्यवधी ती वसूल केली पाहिजे। राज्याचे तेव्हाचे मुख्य सचिव, अर्थ सचिव, महिला बाल कल्याण खात्याचे सचिव आणि तेव्हाच्या मुख्यमंत्र्यांसह संपूर्ण कॅबिनेट ज्यांनी याला मंजुरी दिली, या बोगस लाभार्थींना 92 लाख म्हणजे 1 कोटी त्यांच्या वैयक्तिक संपत्ती जप्त करून हे पैसे सरकारी तिजोरीत भरणं गरजेचं आहे। माझा देवाभाऊ आणि शिंदे भाऊंना एकच विचारणा आहे की तुम्हाला आता लाडक्या बहिणींवरचा खर्च दिसायला लागलाय का? तुम्हाला आता लाडक्या बहिणी जड वाटायला लागल्या आहेत का? जिथे तुम्ही लाडक्या बहिणींचे सगळे लाड पुरवतात, त्यांच्या सगळ्या हट्ट पुरवतात, तिथे महाराष्ट्रातल्या माझ्या लाडक्या बहिणींवरचा खर्च काढण्या इतपत किंवा आता त्यांच्यावरती होणारा खर्च हा तुम्हाला जड वाटायला लागलाय का? आज लाडक्या बहिणींच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे लाडके दादा नाहीत, पण माझी सुनेत्रा वहिनींना विनंती आहे की महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याचं काम तुम्ही तरी करावं। नोकरी करणाऱ्या महिलांचे देखील फॉर्म भरले गेले, काही ठिकाणी पुरुषांच्या नावावर फॉर्म भरले गेले, पुरुषांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले। अशा पद्धतीचे आक्षेप असलेले जे फॉर्म आहेत ते वगळण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्याच्यामध्ये कुठेही पात्र महिला जी आहे, आमची महिला भगिनी जी आहे, तिला वगळण्याचा निर्णय याच्यामध्ये घेतलेला नाही। परंतु किती कोटी महिला भगिनींना आपण देतोय ते न बोलता किती कमी झालंय याच्यावरच आपण बोलतो आणि हे विरोधकांची एक वेगळी स्टाईल आहे।